नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात चर्चासत्र. अखेरीस आज धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. त्याची बातमी टीव्ही वरती झळकली. आणि जो धुडगूस जंतर मंतरवरती झाला की आपण सर्वांनी तो बघितलाच. नरेंद्र मोदी सरकार यांनी जर राजीनामा घ्यायचाच होता तर इतका उशीर का केला? आज माझ्यासारख्या बऱ्याच सर्वसामान्य नागरिकांची याच्यामध्ये निराशाच झाली. कारण आज कळून चुकलं की सत्ता राखण्यासाठी किती तडजोडी कराव्या लागतात. सत्तेचा अमरपट्टा घेऊन इथे कोणीच आलं नाही. आज देशभरात काँग्रेसची वाताहत जी चालली आहे ती सुद्धा आम्ही सर्वसामान्य माणसं बघतो. आजचा हा व्हिडिओ हा कुठल्याही पक्षासाठी नाही किंवा कोणासाठी नाही, हा एक सर्वसामान्य भारतीय म्हणून आज खरंच घोर निराशा झाली. भारत सरकार संसदमध्ये 20 तारखेला जे आपले अधिवेशन आहे त्याच्यामध्ये FCRA कायदा मध्ये बदल करत आणि तो करणारे याची चाहूल परदेशी शक्तींना झाली. आपण इतिहासापासून काही शिकलो नाही किंवा ती शिकण्याची गरज नाही. आपण मनुष्य पूर्वी जसे परकीय आक्रमण व्हायची, अनेकांनी भारतावर आक्रमण केली. आता युद्धकला युद्धनीती ही सर्वस्वी बदलली आहे. आता त्यांना आपलं लष्कर किंवा सैन्य घेऊन यायची गरज नाही. पैसे फेकायचे तोंडावर. तुमच्यातलीच माणसं यांना तुमच्या देशाच्या विरोधात उभं करायची. आणि त्याला सर्वसामान्य गरीब विद्यार्थी आणि नागरिक यांचा वापर करून देशाच्या विरोधात माथी भडकवायची, हे काम सुनियोजित पद्धतीने आखण्यात आलं. जेव्हा FCRA कायदा भारत सरकार राबवणार तेव्हा
अमेरिकेतील डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिक पक्षांनी त्याच्यावर आक्षेप घेतला. FCRA कायद्यामध्ये जे बदल करण्यात आले त्याच्यामुळे जवळजवळ 20,000 पेक्षा जास्त NGOs बंद झाले. बाहेरच्या देशातून जो पैसा पाठवला जातो NGOच्या माध्यमातून, त्याच्यातून तुमचा देश हा कसा पोकळ त्या पैशाचा गैरवापर करून अनेक NGOच्या माध्यमातून देश विरोधी कृत्य करण्यास पाठिंबा, पैशाची रसद पुरवण्याचं काम या NGOच्या माध्यमातून चालू होतं. कुठे जर आज आपण सर्वसामान्यपणे बघतो, आपल्या बरोबरचा मित्र जर मोठा होत असेल, आपला शेजारी मोठा होत असेल, तर आपल्या पोटात दुखतं, तो पुढे कसा चालला. तर जिओ पॉलिटिक्स मध्ये कुठली महासत्ता दुसरा देश मोठा होऊ दे म्हणून तयार असेल, तो तुम्हाला तुमच्या देशाला कशा प्रकारे पोखरायचं याचे उद्योग करणार. आणि ज्यांना फॉरेन फंडिंग मिळते त्याचा तमाशा दिल्लीमध्ये बघितलाय. कोण अमेरिकेतून येतो काय, आंदोलन उभा करतो काय, आणि त्या आंदोलनात ज्या भारतीयांचे चेहरे आपण सर्वांनी बघितले, त्याला सपोर्ट केला कुठल्या बेसवर. त्या युथची भाषा हे काय आपण सगळ्यांनी बघितलं. रस्त्यावरती तुम्ही निर्णय घेणार. अरे लोकशाही स्वीकारली आहे तर लोकशाही पद्धतीने तुम्हाला जर कुठल्या सत्तेला बाजूला करता येत नसेल ना, तर अराजकता पसरवायची आहे. हे सरळ सरळ उघड दिसतंय. आणि ह्यांच्या नादाला सर्वसामान्य माणूस तर सोडा, त्यांना तर राजकारण समजत नाही. पण राजकारणात असणारे लोक स्वतःच्या स्वार्थासाठी अशा आंदोलनांना पाठिंबा देतात. आम्हाला समजतच नाही, पण तुम्हाला तर राजकारण समजतं. पण आम्हाला त्याच्यामध्ये श्रेय घेण्यासाठी आणि परत चमकण्यासाठी संधी मिळते का याची वाट बघणारे अनेक सत्तेसाठी बघितलं. महाराष्ट्रात सगळं सत्तेसाठी, कोण कुठल्या पक्षातला कोणाचा विरोधी पक्ष हा राहिलाच नाही. तत्वावरती विरोध नाही. मला कशा प्रकारे सत्ता मिळेल, कशी गणित जुळवायची, पक्ष फोडायचे आणि आपण कसे सत्तेत येऊ. सर्वसामान्य माणूस गेला चुलीत. सत्तेमध्ये येण्यासाठी मतदारांनी दिलेली मतदारांना डावलून सत्तेसाठी दुसऱ्यांशी जवळीक करणारे पक्ष हे सुद्धा आपण बघितले. स्वतः करेल सत्तेसाठी तेव्हा ती गद्दारी नाही, पण तुमची स्वतःची सत्ता पाडली की ते गद्दार हे ठरवायला तुम्ही मोकळे. आणि आज सर्वसामान्य माणसाचा कोण, आज मोदींकडून ही अपेक्षा
नव्हती, सत्ता गेली तरी चालेल, पण सर्वसामान्याचं रक्षण करणारा राजा हा सत्तेत असला पाहिजे. एखाद वेळेस सत्तेत असल्यामुळे त्यांना काही गोष्टींची सर्वसामान्य माणसांपेक्षा जास्त माहिती असेल की हे कुठल्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत. या देशाच्या भल्यासाठी किंवा आमच्यासारख्या सर्वांना माणसांच्या भल्यासाठी आणि देशात अराजकता पसरू नये म्हणून हा निर्णय घेतला असेल. त्याचं उत्तर आता समजणं नाही, त्याला वेळ लागेल. कालांतरे ते सुद्धा लक्षात येईल. जंतर मंतरवर रील बनवायचे, सरकारच्या विरोधात टाकायचे, एवढं त्यांना फॉरेन फंडिंग उपलब्ध होतं आणि हे काही लपून राहिलेलं नाही. परंतु कुठल्याही परिस्थितीत आम्हाला लोक मत का नाही देत, आम्हाला निवडून आणू शकत नाही, हे फ्रस्ट्रेशन कुठेतरी सर्व पक्षांमध्ये दिसतं. आणि त्याची परिणिती या आंदोलनात दिसली. राजकीय पक्ष सुद्धा या जाळ्यात ओढले गेलेले आहेत. पण एक सर्वसामान्य म्हणून, नागरिक म्हणून जर राजीनामा घ्यायचा होता तर इतके दिवस का लावले? आज कदाचित त्याची उत्तरं मिळणार नाही, वेळेची आपल्याला वाट बघावी लागेल. परंतु एक सर्वसामान्य नागरिक म्हणून माझी घोर निराशा झालेली. कारण सर्वसामान्य माणसासाठी कोणी नाही, सगळे सत्तेचे साठीच इथे भांडताना दिसत आहेत. भाजपा असो, इतर पक्ष असो, सगळे सत्ता. कुठल्याही परिस्थितीत माझ्या हातून सत्ता नाही गेली, प्रधान राजीनामा द्या, दिला त्यांनी. या प्रोटेस्ट मध्ये विद्यार्थ्यांचे नाव पुढे करून जी अराजकता दिल्ली जंतर मंतर मध्ये माजवली ती दिसत होती, व ती दिसत असताना एवढी वाढवून द्यायची गरज नव्हती. जी भारतावर प्रेम करणारी जनता ही तुमच्या बरोबर आहे, असं असताना कुठेतरी निराशा झाली की राजा कमजोर पडला. आज दिल्लीमध्ये फादर्स, चर्चचे फादर्स आणि नन्स यांनी सुद्धा मार्च काढला होता. मला आठवत नाही कधी याच्या आधी कुठल्या भारताच्या कुठल्या प्रश्नावरती हे सारे फादर्स आणि नन्स कधी मोर्चामध्ये आले होते सपोर्टला. अजून आम्ही भारतीय जागे होणार नाहीत. ह्या सर्वांचे एनजीओचे यांचे येणाऱ्या फॉरेन फंडिंग वरती जी बंधनं येत आहेत ना, हे सरकार करतंय, हे यांच्या बाहेरील देशांना, परकीय शक्तींना सुद्धा नको आहे.
धर्मांतर करण्यासाठी त्या फंडिंगचा कुठे वापर करता, त्याच्यावर रोख लावण्याचे कायदे येतात. त्याच्यामुळे हा सर्व प्रश्न मुद्दाम उपस्थित केला आणि तुमचं सैन्य वापरलं, तुमचीच माणसं वापरली आणि सत्तेच्या विरोधात आंदोलन उभं केलं. आम्हाला तुमच्याकडे लढायला यायची गरज नाही, कारण तुमची माणसं आहेत, सर्वसामान्य माणूस आहे. पण राजकीय पक्ष सुद्धा आहेत. सत्ता खरंच राजकारण दिवसेंदिवस गलिच्छ होत चाललंय आणि त्याची किंमत प्रथेप्रमाणे सर्व सामान्य नागरिकालाच भोगावी लागली. सर्वसामान्य नागरिक खरंच त्याची घोर निराशा झाली आहे. परंतु जे होईल ते चांगलंच होईल. निराशा घेऊन जगू नये. तुर्ता इथेच थांबतो. जल्लोष करा. जे लोक संसद तोडणार, पोलिसांवर दगड चालवतात, तलवारी घेऊन रस्त्यावरती हुरदंग वाजवतात, सीसीटीव्ही कॅमेरे फोडतायत, हे भारताचे नागरिक आहेत. आपण कधी या परकीय शक्तींच्या हातातल्या कठपुतली झालो हे त्यांना पण समजलं नाही. आपण आपलं फक्त भारत माता की जय म्हणायचं. तुर्ता इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री स्वामी समर्थ.